माये बाप सवे नये धन वित्त, करावे संचित भोगावे ते, म्हणवोनी मनी लाभ काय तो विचारा, म्हणून लाभ काय तो विचारी, नको चालीवरी चित्त ठेवो, आयुष्य शेवटी जांडोनी जाणार, आयुष्य शेवटी सांडोनी जाणार, नवेची साचार शरीर हे, मनवोनी लाभ काय तो विचारी, नको चालीवरी चित्त ठेवू, तुका म्हणे काळे लाविले माप, तुका म्हणे काळे लाविले माप, जमाधरी पाप पुण्याचे, मनवोनी लाभ काय तू विचारी, मनवोनी लाभ काय तो विचारी, नको चालीवरी चित्त ठेवो, महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतती, दुसरे चरण संतती, त्यांच्या कृपादान कन्नेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, कायमा जीवानी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुल्या, मस्तक माझे पायावरिया वारकरी संतांच्या, माय बाप सवे नये धनवित्त, करावे संचित भोगावे, प्राप्त समयी प्रसंग अवधान सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आजची सेवा ही महाराजाचं इको कमी करा, नैमित्तिक असणारी सेवा, सेवेचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात असणाऱ्या आमच्या मातोश्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सुमित्राबाई श्रीरंगरावजी आरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने किंवा वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची सेवा आयोजित केलेली आहे. सेवेचं आयोजन करणारे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण शेषरावजी अहिलाजी आरडे, पुरुषोत्तमरावजी अहिलाजी आरडे, रामेश्वररावजी श्रीरंगरावजी आरडे, पांडुरंगरावजी सुंदररावजी आरडे, त्याचप्रमाणे एक कन्या असणाऱ्या शारदाताई बाबासाहेबरावजी नखाते. उपस्थित कार्यक्रमासाठी बाहेरगावून आलेले विशेष करून आमच्या वांजरखेडा येथील संस्थेचे विद्यार्थी आमचे हरिभक्तीपरायण सतीश महाराज यांचे हे भावी महाराज मंडळी सगळी कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्याचप्रमाणे उपस्थित सतीशरावजी हरिभक्तीपरायण वासनगावचे आमचे महाराज आदरणीय पी.टी. मास्तर भाऊ, त्याचप्रमाणे
सगळे उपस्थित गायक अण्णा, तात्या, नाना सगळी मंडळी या ठिकाणी तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आमच्या मातोश्रीच्या या पुण्यस्मरणानिमित्तच्या आज या ठिकाणी सेवेचं प्रयोजन पांजरखेडा तांडा या शाळेचे मुख्याध्यापक आमचे प्रेमस्नेह हरिभक्तीपरायण आरडी सर यांच्या त्या मातोश्री आणि आपल्या आईच्या ऋणातून पूर्णत्व तरी उतराई होत नाही, होता येत नाही, अधिकार नाही, पण काही अंशी आपण हे कर्म आचरण केलं पाहिजे आणि म्हणून आजची सेवा विठ्ठल कार्यक्रम आजचा जो विधी आहे, कारण माणसाच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजचा हा येणारा विधी आणि आजचा हा दिवस हा निश्चित ठरलेला आहे. तसं ज्ञानोबराय सांगतात की वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. म्हणून आजचा हा पुण्यस्मरणाचा जो दिवस आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा दिवस निश्चित येणार आहे. याला कुणीही आतापर्यंत अपवाद ठरलेलं नाही. म्हणून एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे आनंद आहे. दुःखाचा विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा अज्ञानाने आम्ही दुःखाचा विचार करतो. ज्ञानाचा जेव्हा विचार येतो तेव्हा आनंद आहे. आणि म्हणून माणूस जन्माला येत असतो, जीवन जगत असतो, जोपर्यंत आपलं प्राक्तन आहे तोपर्यंत राहत असतो आणि प्राक्तनाची दोरी संपली की एक दिवस त्याला इथून जायचं आहे. म्हणून साधू संतांनी सर्व असणाऱ्या संसारिक जीवाला, जीवदशेला आलेल्या प्रत्येक मानवाला उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. करुणाचे अभिषाचा नका करुणाच आयुष्याचा, आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा, आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश,
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जीवाला उपदेश करतात की तुम्हाला माझा उपदेश आहे, सल्ला आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महास्वहिताचा घोर वा ध्यानी राहा श्रीहरीच्या. इथे जन्माला आल्यानंतर एक प्रमुख मुद्दा आहे. माणूस जन्माला आल्यानंतर जोडी जोडणं फार महत्वाचं आहे. याला मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याला एक मराठीतला शब्द आहे की कमाई, कमवणे, प्राप्त करून घेणे, जोडी जोडणे. ठीक आहे, जीवन म्हटलं की या गोष्टी कराव्याच लागतात, केल्याच पाहिजे. पण शास्त्रकारांच्या मते, शास्त्रकारांचा याच्यावर एक वाद आहे, अनादिकालापासून चाललेला वाद आहे. माणसानं जन्माला आल्यानंतर काय कमवावं, लक्षात घ्या. एक आहे काय कमवावं, दुसरा मुद्दा असा आहे ते किती कमवावं, आणि तिसरा मुद्दा आहे कोणासाठी कमवावं. असे 3 मुद्दे आहेत. त्यात पहिला मुद्दा आहे जन्माला आल्यानंतर आम्ही काय कमवावं. त्यावर संतांनी एकत्रितरित्या विचार सांगितलाय. माणसानं आपल्या जीवनामध्ये जरूर कमवावं, पण काय कमवावं, जे आपल्या बरोबर येणार आहे ते कमवावं. ऐसी जोडी करा रामकंठ धरा, ऐसी जोडी करा रामकंठ धरा, ऐसी जोडी रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नासिवंत आठी प्रिया पुत्र धन, नासिवंत आठी प्रिया पुत्र धन. तुझे फेरा गर्भवास, तुझे फेरा गर्भवास, नाशिवंताची प्रिया पुत्र धन, नाशिवंताची प्रिया पुत्र धन. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास. ऐसी जोडी करा रामकंठी, जेने तुके फेरा गर्भवास, जेने तुके फेरा गर्भवास, गर्भवास. त्याचं उत्तर दिलं संतांनी. तुकोबारांनी एक उत्तर दिलं, एका वाक्यात उत्तर आहे, ऐशी जोडी करा आणि रामकंठी धरा. जोडी म्हणजे कमाई, जोडी जोडणे. आणि याचं एक द्रुपद दिलंय, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शिनतेची फळ. आम्ही जोडत असताना आम्ही काय जोडतो, ज्या वस्तू इथं ठेवायच्या त्या वस्तूची आम्ही कमाई चालू आहे आमची सध्या. बरोबर आहे. माणूस रात्रंदिवस सारखा प्रयत्न करलाय आणि तुकोबारांनी ते बघितलं, त्यांच्या लक्षात आलं. प्रयत्न करू नये असं माझं म्हणणं नाही, पण एक म्हणणं निश्चित आहे, तुम्ही प्रयत्न असा करा की ज्या वस्तू आपण कमवल्यात, ज्या वस्तू आयुष्यामध्ये जमवल्यात, आणि त्या वस्तू आपल्या बरोबर जाताना नेता याव्या. आता कल्पना करा थोडीशी. काही माणसं छंद असतो त्यांना, कुणी जमीन खरेदी करत असेल, कुणी जागा खरेदी करत असेल, कुणी सोनं खरेदी करत असेल. महाराज म्हणले तुम्ही हे सगळं जरी खरेदी केलं तरी एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी तुम्हाला याच्यातल्या एकही वस्तू बरोबर नेता येत नाही.
आणि म्हणून मी कधी कधी विनोदानं सांगत असतो बरं का, माणसाला येतानाही कपडे नाहीत आणि जातानाही कपडे नाहीत, बरोबर आहे? याचं काय याचे लॉजिकल आहे? कशामुळं कपडे नसतील, का ठेवायचे नाहीत? बर, त्याच्या अंगावरले कपडे काढलेले बाकी घरात कुणी लिहित बी नाही पुन्हा. आपण अशी कल्पना करू की वा त्याचे कपडे चांगले आहेत, मग ते काढून ठेवल्यानंतर बाकीचं कुणीतरी वापरील, असंही नाही काही शास्त्र. 99% तर फाडूनच काढतात. ते बघितलेच माझ्या लक्षात आलं की का फाडीत असतील, बाकी कुणी घालू नाही असं असेल का? आणि त्याच्या अगोदरचा विचार हा आहे कोणता, कपडे का येताना कपडे का नाहीत आणि जाताना कपडे का नाहीत? त्याचं कारण आहे, येताना जिथून यायला तिथून यानं काही आणू नये म्हणून त्याला कपडे काढायला लावायचे. आणि इथं आल्यानंतर कदाचित एखाद्या चोर खिशात काही घेऊन जाऊ आहे का नाही, म्हणून कपडे काढायचे. असंही असेल, हे असंच असेल. तुकाराम महाराज म्हणले, हे बघा, तुम्ही जे कमावताय त्याच्यातलं तुम्हाला काही नेता येत नाही, मग आपण त्याचा अभ्यास करू. त्याचा अभ्यास असा आहे, अभंगाच्या माध्यमातून प्रमाणित केलेलं आहे. ते ठिकाणी आमच्या तुकोबर आहे. कान्होजी महाराज आहेत, त्यांचे काही अभंग आहेत, त्यात एक स्पष्ट वर्णन केलंय बघा की माणसाच्या बरोबर काय येतंय आणि काय येत नाही. अगोदर आपण येत नाही त्याची यादी करू. धनदारा पुत्र धनदारा पुत्र बंधू सोय रे शूर, बंधु सोय रे पितना, सर्व मिथ्या हे जाणो, सर्व मिथ्याही जाणो, शरण निघा देवाशी, निघा रे देवाचे, हे शरण देवाशी, शरण निघा रे देवाचे, धनदारा पुत्र धनदारा पुत्र, धनदारा धनदारा पुत्र जन बंधू सोय रे सर्व मिथ्याही जाणून शरण निघा धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिचुना, सर्व मिथ्याय जाणून शरण निघा देवाचे. आता धन शब्द आलाय पहिला, आणि बरं सुरुवात धनावरच केली. तुकाराम महाराजांना त्याही काळात धनाचं महत्व प्राप्त झालं असेल. कधी कधी असं वाटतं की धन बरोबर येणार नाही तरीही माणसं वाम मार्गानं कमवतात. मला असं कधी कधी वाटतं की स्वर्गामध्ये जर एखादी आणखीन मोठी बँक असतीच तर माणसाने तिथं किती पैसे नेऊन आधीच ठेवले असते. पण तशी व्यवस्था नाही, कारण पैसे ठेवण्यासाठी स्वर्गात बँक नाही आणि आपण नेलेले पैसे तिथं चलत नाहीत. होय, आपले पैसे आपला देश सोडून बाहेर चलत नाहीत, ते तिथं काय चालणार आहेत? मग त्याच्यावर पुन्हा काही प्रमाण टाकलेत. करोनी जतन कोणा कामा आले धन, किंवा धन मिळवणी कोटी, संगे नये रे लंगोटी. बर, पैसे नेताच आले असते, अजून एक विचार आहे, तर याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला असता. नेता येत नाही तरी एवढा आहे. जर नेताच आले असते, किती नेले असते माणसानं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो, धन तुम्ही कितीही मिळवा, इथंच ठेवायचं आहे.
मग आता एक झाला तर दुसरा प्रश्न आला याच्यातला, अभंगानं बोलतो हा. धन दारा, दारा म्हणजे पत्नी. माणसाला संसारात प्रिय असणारं साधन म्हणजे पत्नी आहे. प्रत्येकाला पत्नी आवडणारी एक साधन आहे. पत्नी कितीही आवडणारी असली, माणसाला कुठेही तिला नेता येईल. वाटलं तुम्ही दिंडीला घेऊन जाऊ शकता, एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तरी जाऊ शकता, बरोबर आहे. फिरायला जाताना पत्नी नेता येते, फक्त मराय जाताना नेता येत नाही. देहदाराची कामिनी, देहदाराची कामिनी, दाराची कामिनी, दाराची कामिनी, तितवरायिनी भुवने, तितवरायिनी भुवने, तितवरायिनी भुवने, तितवरायिनी भुवने, मी तव जळतसे स्मशाने, मी तव जळतसे स्मशाने, मी तव जळतसे स्मशाने, मी तव जळतसे स्मशाने. अग्नि सवे एकला, अग्नि सवे एकला, अंतकाळे मी परदेसी, अंतकाळे मी परदेसी, अंतकाळे मी परदेसी, अंतकाळे मी परदेसी, अंतकाळी मी परदेसी, अंतकाळी मी परदेसी, अंतकाळी मी परदेसी, अंतकाळी मी परदेसी. देहग्रहाची कामिनी, भुवनी, मी तव जळतसे स्मशानी, अग्नि सवे एकला, देहदाराची कामिनी, तितवरायिनी भुवनी, मी तव जळतसे स्मशानी, अग्नि सवे एकलाची एकला. नामदेवरायांनी गोड अभंग लिहिला. काय अभंगात वर्णन केलंय बघा. देहघराची कामिनी. 12व्या शतकातला काळ आहे. त्या काळामध्ये महिलांनी स्मशानभूमीपर्यंत जायचं नसतं, असा पूर्वीची पद्धत आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या काही पद्धती आता मोडीत आल्या. आता हां, पूर्वी महिलांनी प्रेताबरोबर स्मशानभूमीत जायचं नव्हतं आणि मारुतीला पूजा करायची नाही, अशी पद्धत होती पहिली. आता ते राहिलं नाही. महिला स्मशानभूमीपर्यंत बीड जिल्ह्यात आहेत, ते जातात तिथपर्यंत असं त्यांचं. बरं, असू द्या. नामदेवरांनी तो अभंग लिहिला. देहघराची कामिनी, ती तव राहिली भुवनी. कुठं राहिली? घरी राहिली. अधिकाराप्रमाणे ते आली नाही. आणि दुसरा एक मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघाले. त्यांनी त्यांच्या पत्नीला जिजाबाईला सांगितलं, म्हणले जिजा, तू माझी धर्मपत्नी आहेस आणि मी वैकुंठाला चाललोय. आणि मग वैकुंठाला चाललो तर वैकुंठाला माझ्याकडे पास आहे आणि मग मला वाटतं की हे जे संसार आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येरजार हरिवेन. तू काय म्हणे, कार्य नाशिवंतासाठी आणि देवासवे आटी तुटी पाडी तुशी.
जिजा चल आपण वैकुंठाला जाऊ. आमच्या जिजाबाईंनी त्या ठिकाणी सांगितलं, वैकुंठाला जायचे तुम्हाला जायचे तुम्ही जावा, मला संसाराचा त्याग करून येता येत नाही. आणि म्हणून पत्नीचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला दारा शब्दाचा विचार केला. नामदेवराय म्हणतात की पत्नी तुम्ही न्यायची ठरवली, होय, पत्नी कुठं येईल पण स्मशानभूमीत येणार नाही. असं इरी कधी पत्नीने विचारते, कुठं चालला, होय, म्हणजे दिंडीला चाललो, मला यायचंय म्हणेल ती, येऊ शकते दिंडीला का नाही. बर तुम्ही कुठं चाललात, मुंबईला चाललात, होय, मलाही न्या. पण पत्नीने एखाद्या वेळेस जर विचारलं तुम्हाला कुठं चाललात आणि तुम्ही म्हणा त्यांना मसन वाट्यात, तर ती सांगेल त्यावेळेस की आपली आपण तुम्ही एकटं जावा. म्हणजे एक पत्नी नेता येत नाही, न्यायची ठरवली तरी ती येत नाही धन दारा. आणि ज्यांच्यावर आम्ही खूप प्रेम करतो ते म्हणजे पुत्र, हे बरोबर येणार नाहीत. कितीही प्रेम असू द्या महाराज, कितीही प्रेम करा, आपल्या बरोबर येणारं हे साधन नाही. मुलं बाळ येणार नाहीत. जनाचा विचार आलाय, जनही बरोबर येणार नाही. जन तर महाराज जन हे सुखाचे दिल्या घेतले. नशिबंता प्रिया पुत्र जाना, नशिबंता प्रिया पुत्र जाना. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिनतेची फळ. बर चला, महाराज म्हणले हे नाशिवंत आहेत, नश्वर आहेत, हे बरोबर येणारे नाहीत, नेता येत नाहीत. चला हेही पटलं आम्हाला. एकाने विचारलं, महाराज म्हणले मुलं बाळा नेता येत नाही, पत्नी नेता येत नाही, मग माझ्यापाशी 50 तोळे सोनं आहे म्हणला, ते नेता येईल का. महाराजांनी सांगितलं हे सोनं जे आहे ते शास्त्रीय दृष्ट्या सोनं म्हणजे माती आहे. सोनं म्हणजे माती आहे, कारण त्याचा जन्म कशात होतो, मातीत होतो, लक्षात घ्या. आणि सोनं ही माणसाला मातीतच घालते. आणि अलीकडच्या काळात जर विचार केला तर मला वाटतं की सोन्याचा जास्त मोह व्हायला म्हणून माणसाने भाव आणलाय बरं का, बरोबर आहे, म्हणून भाव आणलाय. सोनही बरोबर नेता येत नाही. मग आता हे सगळ्या गोष्टी बरोबर नेता येत नाहीत. नेता काय येतंय महाराज हे तरी सांगा ना आम्हाला एकदा, म्हणजे आम्हाला कमवायचं कळतंय, काय नेता येते ते सांगितलं. तुकाराम महाराज म्हणले ऐशी जोडी करा रामकंठी धरा. तुम्ही काय कमवा. मग कधी कधी चर्चा होत असते. आता मी असं एके दिवशी बसल्यानंतर एक माणूस मला भेटला आणि मग चर्चा चालू झाली आमची. मग आता आमची दिंडी असते पंढरपूरला 21 तारखेला, माघ महिना निघायला आता आणि माघ वारी चालू आहे. आता 21 तारखेला दिंडीला जायचं आहे. 200-400 माणसं आमच्या बरोबर गादोडे, ते पंढरपूरची वारी आहे आणि आम्ही जात असतो. मग जोडी विचारात काय आपण कमवलंय फार महत्वाचं आहे. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. महाराज म्हणले दिंडीला जायचे. म्हणले हो. काय म्हणले दिंडीच करताय म्हणले, काय संसाराचं बघावं. होय. मी म्हटलं काय संसार करताय, काय दिंडीचं बघावं. ते म्हणला महाराज काय दिंडी करताय, जरा काय संसाराचं बघावं. म्हणलं तुम्ही काय कमवलं संसारात आतापर्यंत संसार करून.
ते मला म्हणला, महाराज काय कमवलं? मला या पट्ट्यानं 24 एकर जमीन घेतली म्हणला, एकट्यानं 24 एकर. म्हणला 24 एकर जमीन घेतली हो. मला तुम्ही काय कमविले सांगा. मी लबाड सांगणार नाही, कीर्तनात कधीच खोटं, कुठंच खोटं बोलणार नाही. ते मला तुम्ही काय कमवलंय? मी म्हणलं दिंडी 2003ला काढली, आता 24 वर्ष या वर्षी. कितवं? 24 वर्षात म्हणलं एकही वर्षी न गैरहजर राहता भगवंतानं तशी वेळ येऊ दिली नाही. पण एकदाही जीपमध्ये गाडीत न बसता 24 वर्ष पंढरपूरला पायी चालत जाऊन तिथं कीर्तन करून 24 वर्ष ही 24वं वर्ष आहे, लक्षात घ्या. मग तुम्हीच सांगा म्हणलं 24 एकर जमीन बरी का 24 वाऱ्या बऱ्या? तुमचं काय मत आहे? 24 वाऱ्या बऱ्या. मग आमच्या दोघांची चर्चा चालू झाली. मी म्हणलं तुम्ही 24 एकर कमीवली का? म्हणले हो. मी म्हणलं त्याच्यातली 1 बी गुंठा सोबत घेऊन चला, 7-12 येत नाही बरोबर. आणि एक ऐका, काय दिंडी भगवंताचं जे भजन केलंय, काकडा हरिपाठ, ह्याच्यातला 1 बी अभंग मला इथं ठेवायचा अधिकार नाही. आणि जर तसा अधिकार असता तर आमच्या पोरांनी हरिपाठ पाठच केला नसता, म्हणले असते बापदादाचा हाय. आलं का लक्षात? एक म्हणून भगवंताचं नाव हे कसं आहे? अजरामर. विठाल भगवंताचं नाव हे अविनाशी आहे. याचं एक वर्णन केलंय तुकोबारायांनी. नाम विठोबाचे घेही नमी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. का? बघा गोड चिंतन आहे. अवघाची हे जे दिसतंय ना सगळं, हे आकार ज्याला आम्ही म्हणतो आकार, अवघाची आकार, अवघाचे आकार ग्रासियाला काळे, एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम. अवघाची आकार ग्रासियाला काळे, एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम. बघा किती गोड चिंतन आहे. अवघाचे आकार ग्राशियाला काळे. जे दिसतंय आकाराला आलंय, लक्षात घ्या, जे आकाराला आलंय ती एक दिवस नष्ट होणार आहे. काय असेल ते असेल आकार, पण नष्ट होणार आहे. न नष्ट होणारी एक साधन आहे, ते नष्ट न होणारं म्हणजे भगवंताचं नाम आहे. याच्याबद्दल मात्र नाम विठोबाचे घेही नमी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. म्हणजे कल्पांतीच्या पुढेही राहणारं जे शाश्वत साधन काय आहे, भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून नाम माणसाच्या बरोबर येते. बरोबर आहे. मग तुम्ही केला हरिपाठ, तुमच्या बरोबर येणार. काकडा बरोबर येणार. आज कीर्तनला बसलात का, तर एवढी सुद्धा नोंद होणार तुमची तिथं. काय कीर्तन ऐकलंय हे तुमच्या बरोबर येणार आहे. श्रवण भक्तीमध्ये मोडते, हे सगळं बरोबर येणार आहे. बाकी तुम्ही कमाईच करायची असेल तर जीवनामध्ये हे करा, बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल आवडी. आणि म्हणून सल्ला दिला तुकोबारायांनी, तुम्ही बाकीच्या गोष्टी कमावण्यापेक्षा ज्या गोष्टीमुळे आमच्या सुखदुःखाची माप तयार होतं आणि आम्हाला जे भोग प्राप्त होतात. ऐका, आता इथून तिथं गेलो, समजून चला. तिथं गेल्यानंतर तिथं असं विचारत नाहीत. कसं? खरं तर असं विचारायला पाहिजे. कुठं? आम्ही ज्या वेळेस स्वर्गाला जाऊ, तिथं गेल्यानंतर तिथं यमराजाने विचारायला पाहिजे, तुमच्याकडे जमीन किती आहे, असं विचारायला पाहिजे. विचारत नाही. त्याच्यानंतर त्याने विचारायला पाहिजे, तुमचा एखादा शिटीत प्लॉट होता का? नाही. तुमचे मुलं शाळेत गेले का?
तुमच्या मुलाचं शिक्षण काय झालंय असं काही विचारत नाही. मग तिथं एकच विचारलं जातं मुळात, की तुम्ही तुमच्या जीवनात चांगले कर्म किती केलेत आणि वाईट कर्म किती ह्याची नोंद आहे तिथं. आणि ते आपल्या राशीमध्ये येतं आणि त्या राशीला अनुसरून मग तिथं आम्हाला जे द्यायचंय सुख असेल किंवा दुःख असेल. मग ते दुःख पाहिलं आपण. धर्मराजाला सुखाची प्राप्ती झाली आणि दुर्योधनाला नरकामध्ये पडावं लागलं. आणि तिथलं झालं हे. पण इतरचा विचार तेच आहे. इथं सुद्धा आपल्याला आपण मागल्या जन्मात काय कर्म केलंय त्या कर्माच्या अनुषंगाने आपलं दैनंदिन गाडं चालत असतं. बरोबर आहे. भोगे कळो येते मागील ते जन्म, भोगे कळो येते मागील ते जन्म, भोगे कळो येती मागेली जन्म, भोगे कळो येती मागेली जन्म. उत्तम मध्यम उत्तम मध्यम कनिष्ठ ते काय करू येथे न करीते विचार, काय करावे येथे न करीते विचार. उत्तम मध्यम उत्तम मध्यम उत्तम काय करो येथे करावा विचार, काय करावे येथे करावा विचार. आता भोगतो येते मागील जन्मास. आपण मागल्या जन्मात काय केलंय त्याच्यानं आपल्याला हे सगळे भोग प्राप्त होतात. काही माणसाला आजार असतो, काही माणसाला आता काही माणसं म्हणतात महाराज चांगलं असं एवढं सगळं चांगलं होतं, कॅन्सर व्हावा का. काही माणसं म्हणतात महाराज सगळं चांगलं होतं बघा, मुलं बाळं घर बांधलं होतं, बंगला बांधला होता, मग काय झालं काकू. सगळं चांगलं होतं म्हणले, वास्तुशांती आज झाली आणि दुसऱ्या दिवशीच म्हणले पॅरलेसचा अटॅक आला. मग काय झालं. त्याच घरात पॅरलेसच्या अटॅकच्या माणसाला वर्ष 2 वर्ष राहावं लागलं. म्हणले मग ह्याला काय लॉजिक आहे. होय आहे का कोणाकडे याला उत्तर. निरुत्तर आहे. याला संतांनी एकच उत्तर दिले, भोग तो येते मागील जन्माशी. मागल्या जन्मात आम्ही केलेले भोग असतात. आणि म्हणून एक भोगाचा विचार सांगितला इथं थोडा. एक जण शिपाई नोकरीला, पूर्वीच्या काळी मिलिटरीमध्ये नोकरीला होतं ते. आणि कुणीच नव्हतं त्याला, पत्नी लग्न झालेलं नव्हतं, आई वडील नव्हते, एकटा एक होता. आणि ते नोकरीला गेल्यानंतर पगार होती त्याला चांगली, बिचाराला घर नव्हतं काही नव्हतं, पण नोकरी लागलं, पगार यायला लागली, भरपूर व्यसन नव्हतं कुठलं, आणि मग भरपूर पैसे जमायला लागले. आणि त्याच्या लक्षात आलं आता एवढे मोठे पैसे आहेत काय करावं. मग त्याच्या शेजारी एक व्यापारी राहत होता. त्या व्यापाऱ्याचा डोळा होता त्याच्या पैशावर. ते व्यापाऱ्यानं सांगितलं त्याला, म्हणले काय तुझे पैसे जे आहेत ना म्हणले ते गुंतव कुठं तरी. ते मला कुठं गुंतवावे, कुणाचा विश्वास आहे, मला माझ्याकडे दे, मी व्यापार करतो म्हणला, तुला व्याज देत जाईन आणि मग पुढे तुझं लग्न झालं की मग तुला घर वगैरे बांधायला तुझी लेकरं बाळ पत्नी तिला देऊन. बिचाऱ्यानं ते पैसे दिले. कोण काळ येईल काही सांगता येत नाही. पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर एके दिवशी राजानं बोलवणं वाटं लावलं. स्वारी आली म्हणले, परचक्र आलेला आपल्यावर. आणि तो माणूस एका घोडीवर बसला. त्या राजानं दिलेली घोडी होती आणि ती घोडीसुद्धा तशीच होती. त्या घोडीला सुद्धा 72-73 खुडी. आणि ते घोडीचा नियम होता काय, एकदा जर ते उधळून गेली तर आकडायचीच नाही. आता युद्धाचा प्रसंग समोर आहे, परराजाची स्वारी आलेली आहे, चक्र आलेलं आहे, युद्धाला सुरुवात झाली. ह्यानं गेला तिथं, राजानं वाटं लावलं होतं, गेला आणि ती घोडी जी उधळली का नाही ते दुसऱ्या राजाच्या सैन्यामध्ये जाऊन उभा राहिली. मग त्या लोकांनी आयतच गिराईक आलं की त्यांनी लगेच त्याला मारलं
आणि ती बातमी इकडं कळाली. तिकडं मारले म्हणून बातमी या पर्याला कळाली की या पर्यानं लगेच पेढे वाटले. काय आनंद झाला त्याला. यानं म्हणला याज बी गेलं आणि मुद्दल बी गेलं म्हणला त्याचं. आता बरं झालं म्हणला मेलं ती. होय, आता कोण आहे त्याच्या मागे? कुणीच नाही. पण एक सांगू का, जगी ज्यास नाही कोणी त्यास देव आहे. चित्रगुप्ताकडे ही नोंद झाली. काय एवढे पैसे दिले होते, व्याजानं बोलून घेतले होते आणि तो मयत झाला. मयत झाल्यानंतर यानं पेढे वाटले आणि पेढे वाटल्यानंतर 15 दिवसाला याची पत्नी प्रसूत झाली आणि मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्या लहान मुलाला वाढवलं, चांगली शाळा शिकवली, त्याला लहानाचं मोठं केलं आणि 20-25 वर्षाला नोकरी लागली आणि त्याचं लग्न केलं. ऐका, लग्न केल्यानंतर लग्न झाल्याबरोबर पोराला दुर्धर आजार झाला. दुर्धर न दुरुस्त होणारा आजार झाला. आणि मग इकडं जा तिकडं जा, इकडं जा तिकडं जा, 20-25 लाख रुपये घातले त्या यापरीनं, तरी गुण आला नाही. शेवटी मला भेटला आणि मला म्हणला, महाराज मला काय झालंय म्हणला, पोरग लयच म्हणला आजारी, देवानं काय बघा, मी तर कोणाचं काही केलं नाही, माझ्या राशीला का आलंय की बघा, मग आता काय काय करावं. मी म्हटलं काय, म्हणला गुणच नाही कुठं. मग म्हणलं एक काम करा, म्हणलं काय, लातूरला म्हणलं श्रीनगरला एक जण औषध देते, मला पैसे किती घेतात. मी म्हणलं ती पैसे फक्त 10 रुपये घेतात, पत्ता सांगा. मग मी सांगितलं, ते श्रीनगरला आलं, औषध घेतलं. नाही तर तुम्ही म्हणताल कोण देते सांगा अजून. आता ऐका, फक्त 10 रुपये दिले, औषध घेतलं, औषध नेलं, त्या पोराला खाऊ घातलं आणि 10 रुपयाचं औषध खाल्लं की पोरग मेलं. मेल्यानंतर मग त्याचा विधी करावा लागतो. तो विधी झाला, विधी केला आणि पुन्हा मला भेटला. म्हणला, महाराज का माझ्या राशीला आला असेल. मी म्हटलं आता कुणी इथं नाही. म्हणले हो. मग तुम्हाला सांगू. म्हणलं हो. तुम्ही त्या मिलिटरीतल्या तुमच्या मित्राला पैसे दिलते का उसने, त्यानं दिलते का तुम्हाला पैसे याजानं. तर म्हणला हो. म्हणलं महागारी दिले का. नाहीत, पेढे वाटले होते. मग म्हणलं तेच मेला आणि तुमच्या पोटी जन्माला आला. लक्षात आलं. आणि त्याचे जोपर्यंत पैसे तुमच्याकडे येणं होतं तोपर्यंत दवाखान्यात गेले. लक्षात आलं. आणि पुढे काय झालं, सगळे पैसे हिशोबात लागले आणि तुमच्याकडून 10 रुपये येणं राहिलं. किती राहिलं होतं, 10 रुपये. ते 10 रुपये सुद्धा श्रीनगरला औषधाला घालविले म्हणला. आणि ती का मिळाला नाही, 10 रुपये शिल्लक होते म्हणून मिळाला नव्हता म्हणली. ते 10 रुपयाचं औषध दिलं आणि मग तो मयत झाला. महाराज हे पटलं. म्हणला आता माझे पैसे त्यानं सगळे घेऊन गेला. हो, कारण हे संचित आहे. पण म्हणला माझ्या सुनबाईनं काय पाप केलं होतं, तिच्या राशीला का आलं इतक्या तरुण वयात विधवा व्हायचं. मी म्हटलं त्याला, बाबा त्याला सुद्धा कारण आहे. कोणतं, की ही जी त्याची पत्नी आहे ना, ही पत्नी दुसरी तिसरी कुणी नव्हती. तर ते मिलिटरीत असताना त्याची जी घोडी होती ना, ती ही होती. हिनं त्याला परदळात निहून मारवलं म्हणून त्याचे भोग हिला भोगावे लागले. म्हणून करावे संचित भोगावे ते. म्हणून तुम्ही संचित सुकृत तयार करा, ते बरोबर घेऊन चला. येणार आहे. तुम्ही बसलात कमाई कोणती, अभंगाच्या पहिल्या चरणात.
सवे नये धन वीत माय बाप सवे माय बाप सवे माय बाप सवे नये धन वीत माय बाप सवे माय बाप सवे माय बाप सवे नये धन वीत माय बाप सवे माय बाप सवे माय बाप सवे नये धन करावे संचिता भोगावे ते करावे संचिता भोगावे ते करावे संचिता भोगावे ते मनवनी लाभ मनवनी लाभ मनवनी लाभ काय तो विचारी मनवनी लाभ मनवनी लाभ मनवनी लाभ काय तो विचार मनवनी लाभ मनवनी लाभ मनवनी लाभ काय तो विचारे मनवनी लाभ मनवनी लाभ मनवनी लाभ काय तो विचारे बाप सावे नय धन वीत करावे संगीत भोगावे ते करावे संगीत भोगावे ते माय बाप सावे नय धन वीत करावे संचित भोगावे ते करावे संचित भोगावे तिथं येत नाहीत मायबाप. काय करू शकतात मायबाप? काय करू शकत नाहीत. वरी यमराजाची चाचणी चालू झाली, मायबाप काही करू शकत नाही. तिथलं सोडून द्यावं. तिथं कोणी गेलं असेल नसेल मला ते नाही सांगायचं. इथलं बघतो इथं तरी भोग प्राप्त आहे. कोण मदत करू शकतंय? करू शकतंय सांगा. एखाद्या माणसाला एखादा आजार झाला, घरातलं माणसं पैसे देऊ शकतील होय, पण भोग वाटून घेऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणाल मग महाराज चांगल्या माणसाला का असं व्हावं? चांगल्या माणसाचा विचारच नका घेऊ. मला सांगा, रामासारख्या रामाचं लग्न करायचं होय, सीतेसंग लग्न रामाचं, बरोबर आहे. मला सांगा, गुरु वशिष्ठांनी मूर्त बघितलं नव्हतं का? हा होय भाऊ, मूर्त बघितलं असेल का नाही? मग मला सांगा, एवढं चांगल्या मुहूर्तावर लग्न लावून सुद्धा वनवास का? मुहूर्त चुकलंय? मुहूर्त चुकलं नव्हतं. मग काय राहिलं होतं? मुहूर्त बरोबर होतं, पण भोग माग शिल्लक होता. मग रामासारख्या रामाला वनवासात जावं लागलं. सीतामाईला रामापासून सोडून सीतेला दूर राहावं लागलं. राम वनवासात गेला. रामाचा बाप राजा दशरथ आला. ही चौघे पुत्र राजा दशरथाशी होय. राजा दशरथा चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. हे काय आहे? कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे दशरथ मेला कर्मे राम वनवासा गेला कर्मे राम कर्मे रावण क्षयो पावला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीताचे घडला सीताचे वियोग घडला सीताचे वियोग घडला सीतादेवी
कर्मे मनमत झालासी राख कर्मे मनमत झालासी राख कर्मे मनमत झालासी राख मनमत झालासी राख. ही कर्माची गती आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, होय, कर्मे दशरथ योगे मेला. ही कर्माची गती आहे. दशरथ राजाला वियोग प्राप्त झाला. कारण काय? काही माणसं म्हणतील रामाचा बाप होता, राजाला असं व्हावं का? बसलेली माणसं बोलत असतात. 4 लेकरं होते हो, पण एक ही जवळ. मग आमच्या तुमच्यासारखे रिकामी माणसं काय काही खरं राहिलं नाही. असं व्हायला नाही पाहिजे, पण का झालंय त्याचा शोध घ्या. तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, राजा दशरथाने श्रावण बाळाला मारलं विनाकारण, आणि श्रावण बाळाच्या माय बापांनी दिलेला शाप होता काय, की आमचा मुलगा जसा आम्हाला सोडून तू मारलंस त्याला, तसं तुला सुद्धा तुझे मुलं नसताना मृत्यू येईल. मी देवाच्या बापाचं सांगावे बरं का. होय, आप तो किस पेड के पत्ती, आपलं काय कराय. राम वनवासाला गेले कारण पूर्वीच प्रारब्ध होतं. नारदाला फसवलेलं प्रारब्ध होतं. नारदाचा शाप होता, देवा तुला सुद्धा पत्नीचा शोक मिळेल आणि वानर तुझ्या संगतीला येतील. सीतामाईला रामाला सोडून लहान बाळ घेऊन वाल्मिकाच्या आश्रमामध्ये राहावं लागलं. देवाच्या बायकोला उगं नाही राहावं लागलं. तिनं सुद्धा तिच्या लहानपणी केलेले कर्म होते. तिला एका पोपटाचा आणि त्याच्या पत्नीच्या पोपटाचा शाप होता, म्हणून तिला ही वेळ आली. म्हणून आपलं कर्म केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐस कीते, उपजले मेले ऐस कर्म झाले तेथे भोगाले, केले कर्म झाले तेथे भोगाले, उपजले मेले ऐसे ऐसे, उपजले मेले ऐसे किती. नाथांचं प्रमाण आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. मग आता चांगले कर्म करावे लागतात, ते आपल्याला भोगाय मिळतात, बरोबर आहे. मग व्यावहारिक दृष्ट्या चांगले कर्म विहित कर्म कशाला म्हणायचं, हा, आणि त्या कर्माचं आचरण काय करायचं. किम कर्मे ती कवयोपयत्र मोहित. मग ते कर्म कोणते आहेत? संसारात राहून कर्म करता येतात चांगले. मग कोणते कर्म आहेत चांगले? त्यात पहिलं कर्म आहे, ऐका, आपल्या मुलाला चांगलं कर्म जर करता येत असेल तर ते कोणतं आहे? त्या मुलानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ करावा. ही कर्म न हो का चांगलं? हा, चांगलं आहे ना. त्यानं नाही कीर्तन केलं तरी चालेल, नाही भजनाला आला तरी चालेल, त्यानं नाही हरिपाठ. मी काल परवा एका कीर्तनात सांगितलं, काय अशा बाया महिला मंडळ बसल्या होत्या, काही पुरुष मंडळ होते. चांगल्या कर्माबद्दल बोललो. बाया 100-200 बाया होत्या बसलेल्या. मी त्यांना विचारलं, मी म्हणलं मी एक प्रश्न विचारतो. बसलेल्या सर्व महिला मंडळ इथल्या नाहीत, त्या कीर्तनातलं. ते म्हणलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं एका उत्तर द्या. म्हणले काय? ज्या सुनबाईनं, ऐका, इथं जमलेल्या कोणती बी सुनबाईचं नाव घेणार नाही म्हणलं, इथे जमलेल्या 100-200 बाया आहेत, महिला आहेत, त्याच्यातल्या कोणत्या सुनबाईनं बाजारात जाऊन आपल्या सासूला सुंदर साडी आणली, अशा सुनबाईने हात वर करा. होय नाही, इथल्या सोडून देऊ आपण. तिकडल्या हात वर करा म्हणलं, ज्यांनी आतापर्यंत बाजारला जाऊन एकदा का होईना साडी आपल्या सासूला आणली. होय,
या काही बाईनं हात वर केला नाही. मी पुन्हा म्हटलं बरं जाऊ द्या म्हणलं. ते आता ज्याने ज्याने आपल्या आईला साडी आणली त्याने हात वर करा. होय, सगळ्यांनी हात वरी केले. लक्षात घ्या. मग हे कर्म आहे, हे कर्म तुमच्या बरोबर येणार आहे का नाही येणार? मी माझं मत आहे काय, सगळ्यात दैववान सुनबाई कोणती? जी आपल्या सासूचे कपडे बाजारातून खरेदी करती, ती खरी दैववान. ते खरं कर्म आहे, ते कर्म तिच्या बरोबर येणार आहे. तर दुसरा प्रश्न टाकला मी, म्हटलं इथं जमलेले सगळे पुरुष मंडळ, हो याच्यात आपला एक प्रश्न आहे काय, तर इथल्या नाही त्याच सांगतो तिकडल्या, की या पुरुषामध्ये असा एखादा पुरुष कुणी हात वर करा ज्यानं आपल्या बापाच्या नावावर होय LICचे हप्ते भरलेत. LICचं खातं बापाचं पोरानं काढलंय आणि बापाच्या नावावर पैसे जर भरत असेल तर हात वर करा. होय महाराज एकानं सुद्धा हात वर केला नाही. मग हे आपले कर्म वाईट नव्हत का? होय. आणि मला एक सांगा वाटतंय, असा जगात बाप नाही की आपल्या लेकरासाठी काही करीत नाही म्हणायला. होय, मग कर्म इथं चुकायले आणि हीच कर्म आम्हाला पाठीमागं येऊन आमच्या उभे राहतात. आणि म्हणून आजचा कार्यक्रम का करायचा आहे, तर आपल्या जन्मदात्या ह्या कर्मातून आईचा आपल्याला आशीर्वाद मिळवायचा आहे. नाहीतर हा कटा त्याचे करीती पितर आणि वंश दुलाचारी पुत्र झाला. हो हो हो, वंश दुलाचारी पुत्र झाला. हो वंश दुराचारी पुत्र झाला. हो वंश दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर. कटा त्याचे करीती पितर. वंश दुराचारी पुत्र. वंश दुराचारी पुत्र. करते पितर. करते पितर. वंश दुराचारी पुत्र झाला. हो वंश दुराचारी पुत्र झाला. आणि आता एका शब्दात त्याचं उत्तर देतो बरं का. आपल्या पुढी पोटी बाळी मुलं बाळ न होणं आणि झालेले मुलं बाळ चांगले न निघणं ही शाप असते. कुणाचा? वाड वडिलाचा, पितराचा शाप असते. लक्षात घ्या. उग नाही महाराज हे. आणि हे शाप कुणाचा लागतो? आपल्या वाड वडिलांचा, पितरांचा का लागतो? आपण जर त्यांचा व्यवस्थित समाचार, व्यवस्थित काळजी नाही घेतली तर त्यांना गतीला जर नाही मिळवलं. ही आज गती आहे. ही कोणती गती आहे? उत्तमची गती तो एका पावेला उत्तम भोगल जीव. उत्तमची गती तो एका पावेला उत्तम भोगल जीव. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. उत्तमची गती तो एक भोगील उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम उत्तम भोगील उत्तम भोगील जीव खाणी. ओ उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. जीव खाणी. जीव खाणी. आणि म्हणून फायदा काय? आणि एक सांगतो आता, आईबाप जरी आईबाप स्पष्ट सांगितलंय, मायबाप सवे न येते. आईबाप येणार नाहीत, पण एक सांगू का, आईबापाला सांभाळलेलं मात्र संघ येणार आहे. हे मात्र ठुता येत नाही. आणि त्याला अनुषंगानं आम्हाला भोगतात. म्हणून इथं जन्माला आल्यानंतर बाबा तू लाभ काय
हे विचार कर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. माधवानी लाभ काय तो विचारे माधवानी लाभ काय तो विचारे मनमोनी लाभ काय तो विचारी मनमोनी लाभ काय तो विचारी नको चालीवरी चित्त ठेव नको चालीवरी चित्त ठेव माधवानी लाभ काय तो विचारे माधवानी लाभ काय तो विचारे लाभ कशात आहे हे फार महत्वाचं आहे. नको चालीवरी चित्त ठेवू. चाली अलीकडे काय झालंय, रूढी परंपरा माणसं जोपासायलेत, फक्त रूढी. बरोबर आहे का? पण फायदा तोटा काही बघा ना गेलेत. आता काय झालं, एक पद्धत निघाली अलीकडं, कुणी घरातलं मृत्युमुखी पडू द्या, कुणीही मयत होऊ द्या, लगेच माणसं म्हणतात बोलवा भजनी. बरोबर आहे? मग भजनी एक जण सांगत आहे आणि दुसरं म्हणतंय बाजाही लावा. एकीकडं भजनी एकीकडं बाजा लावायचा. म्हणजे संबंध कशाचा आहे? लोकाला चालीरीती दाखवून द्यायच्यात की समाजात निघाली प्रतिष्ठा, मग बाजा लावला, भाऊ बाजा लावला, भजन, आणि ते हातामध्ये तिरडी धरलेली त्या मुलानं, आणि ते बाजेवाल्याला माहीत नसते काय गाणे लावावे ते. त्या बाजेवाल्याने एक पिक्चरमधलं गाणं लावलं आणि हातात गाडगं घेऊन नाचायलंही. मला सांगा याच्यात फायदा आहे काही? नाही. माझं एक म्हणणं आहे, कमीत कमी आपल्या आईवडिलांचे जर असे संस्कार करायचे असेल, असा विधी करायचा असेल, तर मुलाच्या गळ्यात कमीत कमी माळ असणं तरी गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही चालीरीती जोपासू नका. दिंडीला जायचे, चला दिंडीला, दिंडीला चला म्हणून दिंडीला येऊ नका. तुमच्या बापदादाची वारी आहे म्हणून येऊ नका. दिंडीला येऊन तुम्हाला काही करणं होतंय काही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की नको चालीवरी चित्त ठेवू, चाली रूढी जोपासू नका. समाज बघतोय म्हणून आई बापांची सेवा करू नका. अगदी तुमच्या अंतःकरणातून जर तुम्ही त्याची सेवा केली तर मग भगवंताला सांगायची गरज नाही, आणि ती कर्म तुमच्यासाठी तयार होतात. म्हणून लाभ माणसाच्या जीवनात काही कमाई करू नका. बाकी जास्त करायची गरजही नाही. जे आपण करतो ते आपल्या पोटासाठी भरपूर आहे. आपल्याला कमी कशासाठी पडायले? आपल्याला 10 पिढ्याचं कमवायचं म्हणून कमी पडायले. हा एक विचार आलेला आहे. दुसरा विचार आलेला आहे, चालीवर कुठलाही विचार करू नका. गळ्यात माळ घातली का घातली, का घालायची हे महत्वाचं आहे. चांगलं का बोलायचंय हे महत्वाचं आहे. भगवंताचं चिंतन का करायचंय हेही महत्वाचं आहे. आणि शेवटी हे सगळ्या गोष्टी करत 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 दिवस माग पडायलेत का नाहीत पडायले? होय, आपल्याला कुठं कळालंय आपली गाडी कुण्या स्टेशनला आली आहे? असे किती प्रवासी असतील? होय, त्या प्रवाशाला विचारलंय का ते मला कुठं जायचंय? मला काहीच माहित नाही. गाडी कुण्या स्टेशनला आहे काहीच माहित नाही. अज्ञानातली अवस्था आहे. आपलं वय किती झालंय बी माहित नाही, आणि किती दिवस राहायचंय तेही माहिती नाही, आणि काय करायला ही माहिती नाही. अशा अवस्थेत आम्ही जर जीवन जगत असलो तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, बाबांनो हे बघ, तुझं जे आयुष्य आहे हे मापक आहे. याचं चिंतन 3ऱ्या चरणामध्ये. आयुष्य शेवटे सांडून जाणार, आयुष्य शेवटे सांडून जाणार, आयुष्य शेवटी सांडून
साचार शरीर मनावून लाभ काय तो विचार मनावून लाभ काय तो विचार नवेची साचार शरीर मनावून लाभ काय तो विचार मनावून लाभ काय तो आयुष्य शेवटी सांडून जाणार नवे साचार शरीर नवे साचार शरीर आयुष्य शेवटी सांडून जाणार नवेची साचार शरीर हे नवेची साचार शरीर म्हणून आपल्याकडे प्रमाण आहेत. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवाद्या आणि रा श्रीहरीच्या. माणसाचं आयुष्य चाललेलं आहे. एक एक श्वास आमचा कमी होत चाललेला आहे आणि ते जाणार आहे. आयुष्य वाढत नाही, आयुष्य जाणार आहे. आणि मग सांगितलं बाबांनो पुन्हा आयुष्य मिळणार नाही. आणि एक आहे नव्हेची साचार शरीर हे म्हणून इदम शरीरम कोणते क्षेत्र मित्यम भेदी येते यत तो वेत्ती तम प्राभो क्षेत्री येत तद्विदा. अर्जुना नाशिवंत शरीर आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून जे दिसतं त्याच्यातलं शरीर हे सत्य नाही, मृग जळ आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आणि मग अलीकडं हळूहळू हळूहळू महाराजांचा अभंग सुद्धा कमी पडायला. आता शत गणिले ते अर्धरात्र खाय. आता शत नाही 60 गणिले ते अर्धरात्र खाय. काय भजना शिवरले ते पाहेगा. आणि मग भरवसा नाही कशाचा शरीराचा. म्हणून एक चिंतन सांगितलं जातं. उदारत्वाचा विचार आला तेव्हा कर्णाचा विचार आला. कर्णाचं उदारत्व माहिती आहे तुम्हाला. एक कर्ण दानशूर होता. माणसानं आपल्या जीवनामध्ये दानशूर असावं. कोणचं दान देता येतं ते द्यावं. भूदान असेल, गोदान असेल, कांचनदान असेल, सुवर्णदान असेल, ज्ञानदान असेल, द्यावं का नाही होय. आणि हे जरी नाही जमलं तरी 15 तारखेला मतदान का होईना ते बी दानच आहे की. आता ठुलं नाही दान होय. आता ते दान राहिलं नाही. मोर्चाला जरी यायला तरी 400 रुपये घेऊन यायला म्हणून ते दान नाही. आता पण दानावर बोलतो मी. माणसानं कर्णात दानशूर होता आणि दान देत असताना याचकाला दान देत जावं. म्हणून असं सांगितलं जातं त्या काळामध्ये की कर्ण उदार होता. उदार तुम्हाला माहीत आहे सगळं. सोन्याचे दात सुद्धा त्यानं भगवंताला दिले होते. आणि मग एका दिवशी कर्णाकडे एक याचक आला भीक मागण्यासाठी. आणि मग ते कर्ण असं सांगितलं जातं ते कर्ण असणारे श्मश्रू म्हणजे दाढी करण्यासाठी बसले होते. आणि श्रीमंती आहे महाराजाची त्याची. ज्याच्या त्याच्या श्रीमंतीचा विचार आहे. कोण काय करील काही सांगता येत नाही. श्रीमंतीची बाजू आहे. आता काही माणसं तुळशीच्या माळामध्ये मोती पोवळे घालते. हो काही सोन्याचे मणी घालते. ज्याचा त्याचा अधिकार आहे. मग त्या कर्णानं काय केलं होतं दाढी करण्यासाठी जे वाटी असते ना होय त्या वाटीला माणिक मोती लावली होती. आता हे बघा ज्याच्या मी मागा सांगितलं की ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं काय करावं त्याला माहिती आहे. आपल्याला काय करायचे. मग त्या कर्णाची वाटी त्या काळात विक्री काढली असती तर तिची किंमत साधारण 5 कोटी रुपये होती. म्हणून श्रीमंताच्या दाढीची वाटी आहे का आपल्या न्हाव्याची वाटी आहे थोडीच. आणि ते दाढी करत असताना न्हावी काय करतो त्याच्या उजव्या हाताला वाटी असते. बरोबर आहे का नाही. त्याच्या उजव्या हाताला वाटी ठेवलेली आहे त्यानं आणि आपल्या डाव्या हाताला असते.
बरोबर आहे. त्यानं आपले श्मशूर करायला लागला एक याच्या कालानं. त्यानं सांगितलं म्हणले उदार कर्ण महाराज की जय हो. कर्णानं ऐकला शब्द. महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला लवकर जायचंय, मला थोडीशी मदत हवी आहे. एवढे शब्द ऐकले आणि एवढे शब्द ऐकले. कर्णाने विचार केला दाढी करत असताना कपडे काढलेले असते होय, खिशातून जर एखादे 10,000 रुपये द्यायचे तर खिसाच नाही, कपडे नाहीत. त्यानं विचार केला काय देता येतंय, याच्या मुलीचं लग्न आहे. त्यानं पटकन डावा हात लावला आणि ते वाटी दिली. किती कोटीची? 5 कोटी. पण ते याचक सुद्धा आल्याला सामान्य नव्हता. भगवंतानं अवतार घेतला होता. कर्णाचं उदारत्व बघायचं होतं आणि प्रश्न टाकला त्या ठिकाणी. डाव्या हातानं वाटी उचलून टाकली. त्या याचकानं विचारलं महाराज, दान देत असताना, दातृत्व करत असताना जो माणूस दान देतो त्यानं उजव्या हातानं दान द्यायला पाहिजे, तुम्ही डाव्या हातानं दान दिलंय, हे अस्वीकृत दान आहे. पण कर्ण हुशार होता. कर्णानं ते याचकाला सांगितलं, याचक, आणि मी एक खरं सांगतो, मोठ्याच्या दारात भीक मागाय सुद्धा मोठेच येत असते. होय, कर्णाच्या दारात यायला काय तुमच्या आमच्यासारख्याचं काम होतं का? अधिकार ते देवाला जावं लागलं दान मागाय. कर्णानं सांगितलं, मैं जानता नहीं आपको, लेकिन एक बात सच है. कोणती? हे बघा की डाव्या हातातली वाटी घेऊन उजव्या हातात घेऊन मी तुला दान दिली असती, पण याच्या का हे शरीर मृगजळ आहे आणि या जिंदगीचा भरवसा नाही. जर डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा श्वास थांबला असता तर तू माझ्या दारातून माघारी गेला असतास. इतकं जर माणसाचं आयुष्य क्षणिक असेल, क्षणभंगुर नाही बरोबर वारे सावध थोडा माया आशा, अरे सावध थोडा माया आशा. काही नचले मग गळा पडल फासा, काही नचले मंगळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसागा, हुशार थोर आहे बळसागा. पुढे हुशार थोर आहे वळसागा, हुशार थोर आहे बळसागा. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मराधीरा. म्हणून क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तुडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे उळसागा. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. माझ्या माय बापानं भगवंताचं भजन करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, कुण्याही जीवाचा मत्सर करू नका आणि आपल्या घरातील बाहेरच्या सगळ्या मंडळीचा योग्य सांभाळ करा. वाणी गोड असू द्या. माझ्या भगवंताचं उठल्या बसल्या दळीता कांडिता देवाचं नाव घ्या. आणि जाता जाता आता वेळ संपत आलेली आहे. आपण ज्या माऊलीच्या प्रित्यार्थ या ठिकाणी आलेलो आहोत ते आमच्या हरिभक्तीपरायण सुमित्राबाई श्रीरंगरावजी आरडे आजचं हे जे वास्तव उभा केलंय ना आमच्या आरडे सरनी, बरं का, तर हे सगळं वास्तव त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे. लक्षात घ्या. कारण न कळत कळत आईबापांचा आशीर्वाद लागत असतो. आम्ही काय केलंय, घरात सांभाळीत नावून टेटसला ठेवतो फक्त. माझं एक म्हणणं आहे, टेटसला ठेवू नका, लाहीव असू द्या जीवन. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आशीर्वादानं एक मुलगा असणारा सुंदर घडवला. हे सगळे त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि पुढे नाथांना चांगल्या शिक्षणासाठी जे आशीर्वाद लागतात म्हणून आपल्याकडं पद्धत आहे,
जिवंत आईबाप असतील तर आजोबा आजीच्या पाया पडायचं, नसेल तर फोटोच्या पाया पडून परीक्षेला जायचं. आहे का नाही पद्धत? होय. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये ही पद्धत बुडत चाललेली आहे. म्हणून हे थोडं लक्षात घ्या. आई वडिलांचे आशीर्वाद मागं असू द्या, भगवंताचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागं असू द्या. साधू संत घरी आले तर एक कप त्यांना चहा पाणी वगैरे द्या. संतांचे आशीर्वाद घाली संताशी असणे पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आणि चांगले कर्म करून ज्या दिवशी आपल्याला मरण येईल त्या दिवशी येऊ द्या, त्यात काही दुःख नाही. म्हणून आजचा हा सोहळा पाहिला तर आमच्या सुमित्रा आईंच्या जीवनातला आनंदाचा सोहळा आहे. काय चांगला मुलगा, चांगले नातू, पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, देवालाही आवडावे, देवालाही आनंद वाटावा अशी मुलं पैदा केली. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे एक ना एक दिवस आपल्याला ध्येय ठेवायचं आहे. त्यांनी त्यांचा ध्येय ठेवला. आता एक गोष्ट आहे, ममत्व माया काही असू द्या, काही असू द्या महाराज, आई कितीही वय संपू द्या, माणसाच्या जीवनात मायबाप असत जावे बरं का, मायबाप असत जावे. का? आईचा आशीर्वाद घरी बसल्यानंतर, आई आंधळी असू द्या, लंगडी असू द्या, खुळी असू द्या, पांगळी असू द्या, घरात बसल्यानंतर ती माय एकच काळजी घेत असते, आपल्या लेकरानं कमवलंय काही हे बघत नाही, पण आपलं लेकरू जेवलंय का नाही याची मात्र काळजी घेत असते बरं का. ती विचारत असते आल्यानंतर जेवण केलं का माय, जाताना विचारत असते डबा घेतला का माय, नका का होईना, पण पोटाची काळजी करणारी आई असते, आशीर्वाद देणारी आई असते. आणि म्हणून माणसाच्या जीवनात श्रीमंत कोणाला म्हणायचं? होय, काल परवा प्रश्न निघाला, श्रीमंत कोण आहे जगात? मी माझं मत मानलं बरं का, ज्याचे मायबाप जिवंत आहेत आणि तो मायबापाला जो सांभाळतो तो एक नंबरचा श्रीमंत आहे. आणि ज्याचे मायबाप जवळ असून सांभाळत नसेल, मयत असतील, तर मग मात्र तो दरिद्री आहे असं समजावं. म्हणून ही झालेली सेवा, उपस्थित सेवेसाठी तुम्ही सगळे माझे श्रोतावर्ग, आमचे एलगटे भाऊ, हे सगळी मंडळी, आता एक शेवटची चाल होईल. आणि RD सराकडून, ते शाळेचे मुख्याध्यापक आहेत, सुंदर असणारी सेवा केली. त्यांच्याकडून असंच भविष्यात बी एक दिवस पुण्यस्मरण म्हणून काय जी घडेल त्यांच्या हातानं ती सेवा घडावी एवढी प्रभूला विनंती करूया. आणि शेवटची चाल, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हरी तुकाराम 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 लाविले बाप तुका म्हणे काळे लाविले बाप तुका म्हणे काळे लाविले माप तुका म्हणे काळे लाविले माप तुका म्हणे तुका म्हणे काळे लाविले माप तुका म्हणे काळे लाविले माप समाधारी समाधारी पाप पुण्याची मनवोनी राम काय तो विचारी मनवोनी राम काय तो विचारी
जमाधरी पाप पुण्याची मनवनी लाभ काय तो विचारे मनवनी लाभ काय तो विचारे नको चाली बरी चित्त ठेवू नको चाली बरी चित्त ठेवू नको चाली बरी नको चाली बरी चित्त नको चाली बरी चित्त नको चालीवरी चित्त ठेवू नको नको चालीवरी चित्त ठेवू नको चालीवरी चित्त ठेवू नको चालीवरी चित्त ठेवू मनावनी लाभ काय तो विचारी मनावनी लाभ काय तो विचार काळे लाविले माप जमाधरी पाप पुण्याची हे ना काळ माफ करतो. आणि एक महत्वाची सूचना आहे, यमराजाच्या वहीवर दोनच गोष्टी विचारल्या जातात, दोनच खाणे आहेत, एक तर पाप किंवा पुण्य. जर तुम्ही केलेलं पापात असेल तर पापाची नोंद, पुण्य असेल तर पुण्याची नोंद घेतली जाते आणि तुमचा व्यवहार मिटवला जातो. आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाप पुण्याच्या भोग भोगावे लागतात. येणेप्रमाणे जे झालंय भगवंताच्या पायावर अर्पण करूया. उपस्थित वेळ झालेला आहे आता आणि शेवेला आपण या ठिकाणी सेवा समाप्त. येणेप्रमाणे आता सर्वांनी आरडे सरांच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो की भोजन केल्याशिवाय कुणी जायचं नाही, कारण अन्नदान हे अतिशय श्रेष्ठ दान मानलेलं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री